अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे। न चुकता आजपासूनच तुम्ही ही सेवा करायला सुरू करा। हा माझा व्हिडिओ जर तुम्ही कधी पाहता त्या दिवशीपासून तुम्ही स्वामी सेवा करायला सुरू करा। स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे म्हणजे आपलं एक संरक्षण कवच आहे। स्वामी महाराजांची सेवा करणं म्हणजे आपल्याला आपल्या प्रत्येक वाईट शक्तीपासनं, प्रत्येक संकटापासनं संरक्षण करणं। आपल्या ज्या काही कार्यामध्ये अडथळे येतात, ज्या आपल्या मनासारखं घडत नाही, त्या गोष्टी आपल्या मनासारखं घडावं आणि आपल्या प्रत्येक वाईट शक्तीपासनं, प्रत्येक संकटापासनं संरक्षण म्हणजे स्वामी सेवा आहे। स्वामी सेवा करणं हे साधी सोपी गोष्ट नाही। स्वामी सेवा करून तेवढंच महत्त्वाचं आहे की स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं। आपण काय करतो, स्वामी सेवा करतो, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर आपल्या मनासारखं काही घडत नाही आणि मग आपण काय करतो, स्वामी सेवा सोडून देतो। मग आपण असं स्वामी जयंती आहे, स्वामी पुण्यतिथी आहे, स्वामी प्रगट दिन आहे, मग आपण काय करतो, सेवा करायला सुरू करतो। तर असं करायचं नाही। आपल्याला नित्य सेवा करायची आहे। आपण स्वामी जयंती निमित्त तर ह्या संकल्पित सेवा करायचेच आहेत, पण नित्य सेवा करायचं आहे। नित्य म्हणजे काय, दररोज करणारी सेवा। जसं आपण नित्य भोजन करतो, नित्य स्नान करतो, त्याच प्रकारे नित्य सेवाला पण तेवढंच महत्त्व आहे। आपण स्वामी जयंती आहे, आता आपण 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा केली, मग आपण काय करतो की आपण स्वामी जयंती झाली तर मग आपण काय सेवा सोडून द्यायची का, तर असं अजिबात करायची नाही। आपल्याला स्वामी जयंतीनिमित्त सेवा संकल्पयुक्त ह्या सेवा तर आपल्याला करायचीच असतात, 11 दिवसाचे 21 दिवसाचे, पण या जीवनामध्ये नित्य सेवा आपल्याला करायची आहे। पण नित्य सेवा करण्याचं पण त्याचं काही महत्त्व आहे। आपण नित्य सेवा करण्यामध्ये 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे वाचायचे असतात आणि त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचे असतात, 11 वेळेस तारक मंत्र जप करायचा असतो। ह्या झाल्या नित्य सेवा। आता ह्या सेवा तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही 11 माळीच्या जागी 1 माळ तर आवर्जून करा। तारक मंत्र 11 वेळेस जमत असेल तर करा, नाही तर तुम्ही 1 वेळेस म्हणा। तर ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या असतात। आता समजा तुम्हाला बसून करणं शक्य नसेल तर तुम्ही आता स्वयंपाक करत आहात किंवा तुम्ही दुसरं इतर कोणते काम करत आहात, तर तिथं तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। त्याचबरोबर 3 अध्याय वाचन तुम्ही कुठेही पण वाचू शकता। तुम्ही बाहेर बसलेला आहात, सगळं काम झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही 3 अध्याय वाचा। किती वेळ लागतो वाचण्यासाठी, 5 ते 6 मिनटं 3 अध्याय वाचण्यासाठी। दिंडोरी परिणित जे स्वामी समर्थ च्या सारामृत आहे, त्याच्यात खूप छोटे छोटे अध्याय आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता आणि ते वाचन करू शकता। तारक मंत्र तर हे सहज पाठ होऊन जातं, कधीही तुम्हाला काही बसूनच म्हणायची गरज नाही, 1 मिनिटामध्ये 1 वेळेस हा तारक मंत्र आपण म्हणू शकतो। ह्या झाल्या नित्य सेवा। आता तुम्ही जर नित्य सेवा ह्या करत असाल तर ही नित्य सेवा ठेवायचीच आहे। जर तुम्ही नित्य सेवा स्वामीची नित्य सेवा करत नसाल तर आपण दररोज स्वामीसमोर बसून किंवा इतर कुठेही बसून आणि दिवसातून एकदा तरी 24 तासामध्ये आपल्याला 15-20 मिनटं तरी स्वामी सेवेला आपल्याला द्यायचं आहे, स्वामींना वेळ द्यायचा आहे। तर ही सेवा आपल्याला नित्य करायची आहे आणि मग स्वामी जयंती झाली तरीही पण आपल्याला ही सेवा नित्य चालूच ठेवायची आहे। ह्या झाल्या आहे नित्य सेवा। आता स्वामी जयंती आहे, स्वामी जयंतीच्या पर्यंत आपल्याला काही आपल्या समस्या आहेत, आपल्या मनातले काही इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त आपल्याला सेवा करायची आहे। आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे ज्या काही आपण आता समजा श्री स्वामी समर्थ सारामृतांचे तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत किंवा 11 करायचे आहेत।
किंवा तुम्हाला 108 करायचे आहेत, तर तुम्ही आजपासून संकल्प करायचा आहे. आता संकल्प करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक स्वामी महाराजांचा फोटो लागणार आहे किंवा मूर्ती. हे आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. आपल्याला स्वामी महाराजांच्या फोटोला स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून हार धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवून एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. मग स्वामी महाराजांची आरती करून स्वामी महाराजांसमोर एक नारळ खडी साखर ठेवायचं आहे आणि बसायला आसन घ्यायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाट लागणार आहे. त्याच्या पाठावरती एक आसन ठेवायचं आहे, त्याच्यावरती एक ग्रंथ आपलं ठेवायचं आहे छोटंसं. मग आपल्याला एक बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी कुंकू धूप लावून सुगंध अशी एक अगरबत्ती लावून स्वामी महाराजाला विनंती आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करण्यासाठी एक तुळशीचं पत्र, 2 अक्षदा आणि हातात थोडंसं पाणी फूल हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र म्हणजे माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. तुमचं नाव सांगून माझं गोत्र काश्यप आहे आणि मी आजपासून श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 पारायण करणार आहे. आणि माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये काही अडथळे असेल तर ते अडथळे दूर होऊन माझ्या मुलांना चांगली नोकरी प्राप्त व्हावी म्हणून मी हे श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 पारायण करणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि माझ्याकडनं ही सेवा करून घ्या असं म्हणून ते पाणी एका ताम्हणात सोडून द्यायचं आहे. आणि मग आपण श्री स्वामी समर्थ सारामृत वाचायला सुरुवात करायची आहे. आता आपण संकल्प म्हणजे आपण 21 पारायणाचा संकल्प केले ना, तर दररोज 21 पारायण आपल्याला करायचे, एक पारायण करायचं आहे. म्हणजे असे 21 दिवसामध्ये हा पारायण आपले पूर्ण होतील. समजा आता तुमच्या घरामध्ये दोघी म्हणजे लेडीज आहेत, माणसं, समजा पती पत्नींनी दोघांनी मिळून जर हे पारायण केलं तर दोघांनी एक पाठ केले तर दोघांचे 2 पाठ होतात. म्हणजे 21 पारायणचं जर संकल्प तुम्ही केलं तर घरातले किती व्यक्ती आहेत ते बसून जर तुम्ही पारायण केला तर ते दोघांनी केले तर 2 पारायण झाले. तिघांनी केलं तर एका दिवसामध्ये 3 पाठ झाले, म्हणजे 3 पारायण झाले. म्हणजे जास्त लोक बसूनसुद्धा तुम्ही 21 पारायण कंप्लीट करू शकता. तिघांनी जर दररोज 3 तिघांनी एक वेळेस ग्रंथ वाचला तर किती पारायण होतात? 3. मग 3 पारायण म्हणजे 21 पारायण हे किती दिवसात संपून जातात? 7 दिवसामध्ये हा 21 पारायण पूर्ण संपून जाते. आणि एकट्याने जर केलं तर हे 21 दिवस एक पारायण करायला गेलं तर 21 दिवस लागतं. तर एका ताईनं मला विचारलं होतं, ताई एका दिवसामध्ये 2 पारायण केलं तर चालतं का? हो चालतं, पण ते आपली क्षमता पाहिजे की आपल्याला वाचण्याची जेवढी स्पीड पाहिजे एवढं बसून आपण वाचू शकतो का? एक पारायण पूर्ण कंप्लीट करायला 1 तास लागतो. जर स्पीड आपली असेल तर 1 तासात संपेल आणि जर स्पीड कमी असेल तर आपल्याला 1 तास 1.25 तास लागू शकतो. तर तोच ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला 2 वेळेस वाचण्यासाठी आपल्याला 2 तास लागतं. तर ही क्षमता आपली आहे का हे आपल्याला बघायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला करायचं. तर आपल्या क्षमतेनुसार आपण एका दिवसामध्ये 2 पारायण करू शकता. जर घरातले 2 व्यक्ती मिळून जर 2 पारायण केले तर आपले असे 10 दिवसामध्ये आपले 21 पारायण होऊन जातात. 3 केले तर 7 दिवसामध्ये हे पारायण आपले संपून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला 21 पारायण कंप्लीट करायचे आहेत. जर 108 पारायण जरीच आपल्याला करायचे असेल तर घरच्या व्यक्तीने मिळून जरी आपण दोघं तिघांनी मिळून जरी दररोज 2-2, 3-3 तिघांनी मिळून जर एक अध्याय पूर्ण वाचले, सगळ्यांनी 21 अध्याय वाचले तर आपल्याला 108 पारायणसुद्धा कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे 108 एकाने जर वाचलं 1 पारायण दररोज केलं तर 108 दिवस लागतात. दोघांनी केले तर तोच पारायण करण्यासाठी 54 दिवसामध्ये होऊन जातं. आणि जर 3 लोक असतील, तिघांनी एकत्र बसून हा पारायण जर केले तर अजून आपल्याला हे कमी दिवसामध्ये असं आपण मोजून हे 108 पारायण कंप्लीट करू शकता. तर घरच्या सगळ्या सदस्यांनी मिळूनसुद्धा आपण जेवढं संकल्प केलेला आहे ते पारायण आपण कंप्लीट करू शकता. तर ही संकल्पयुक्त पारायण
आपल्याला करायचे आहेत. तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक जरूर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवस जावो.